विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांसाठी राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना एनडीएला फायद्याची ठरलेली आहे। बिहार निवडणुकीच्या तोंडावर 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा झाले। तर ही रक्कम कोणत्याही परतफेडीच्या बंधनाशिवाय थेट महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहे। हीच रक्कम बिहारमध्ये टर्निंग पॉइंट ठरल्याची चर्चा आहे। बिहार निवडणुकीत वाढलेल्या महिला मतदारांचा थेट फायदा एनडीएला झाला। याशिवाय महिला सक्षमीकरणासाठी नितीश कुमार सरकारने सुरू केलेल्या योजनांचाही फायदा एनडीएला झाल्याचं निकालातील आकडेवारीतून दिसून येत आहे। जींनी एक महिलांसाठी एक मोठी स्कीम आणि बेरोजगारींसाठी एक मोठी स्कीम झाली। त्याच्यानंतर त्याचे मला असं वाटतं 10,000 रुपये बऱ्याच अकाउंट्सला देण्यात आले। तसंच म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वतःच तुमच्या चॅनलवर म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजने जी झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठा इम्पॅक्ट झाला। मध्य प्रदेशचे जे सरकार आलं त्याचं क्रेडिट त्यांना देतं। आणि कालच माझ्या दिल्लीच्या पेपरात वाचनात आलं, महाराष्ट्रात आलं की नाही माहिती नाही मला, पण की मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वाढवत आहेत आणि ते 2028 पर्यंत चालतील। तेव्हा त्यांची लोकसभा विधानसभा तेव्हाच येते। हा योगायोगी असू शकतो, मी काय आरोप करत नाही कुणावर, पण हे सगळा हा एक असू शकतो का एक इम्पॅक्ट ह्याचाही विचार आम्हाला करावा लागेल। म्हणजे लाडक्या बहिणींनी तारलं म्हणजे एकदम लँडस्लाइड विजय मिळवून दिला, समजलं की नाही। आणि म्हणून पहिला घोषणा ते लोग द्यायचे की समोसे में जब तक रहेगा आलू तब तक रहेगा लालू, पण आता असं झालेलं आहे, जब तक रहेगा आलू तब तक रहेगा विकास का राज और विकास का राज चालू। दरवेळी बिहारमध्ये महिलांनी आमच्या एनडीएला वोट दिलेला आहे। मोदीजींवर नितीशजींवर महिलांचं विशेष प्रेम आहे आणि याही वेळी ते झालेलं आहे। पण आपण बघा, केवळ महिला नाही तर युवांनी देखील भरभरून मतदान दिलं आहे। लोक म्हणायचे महिला देतील पण युवा देणार नाहीत। आता युवांनी जे मतदान केलेलं आहे त्यातनं हे लक्षात घ्या की सगळ्यांना त्या ठिकाणी एनडीएच हवी होती आणि म्हणून एनडीएच त्या ठिकाणी जिंकली आहे।